आज आपण रात्रीच्या जेवणासाठी बघा डाळ खिचडी बनवतो. त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेत आणि भाज्या बघा काय घेतल्यात. एक कांदा घेतला, शिमला मिरची घेतली, 2 टोमॅटो घेतले, मटार घेतला 1 वाटी आणि एक बटाटा घेतला, कढीपत्ता घेतला. आता भाज्या ह्या अशा चिरून घेतल्यात मी. आता एका भांड्यामध्ये बघा डाळ आणि तांदूळ एकत्र केले आणि चांगले स्वच्छ धुवून घेतले. गॅसवर मी कुकर ठेवला, त्याच्यात तेल घातलं, 1 चमचा जिरं घातलं, त्यावर कांदा टाकला, कढीपत्ता टाकला आणि परतून घेतला. आता त्यावर टोमॅटो टाकला आणि परतून घेतला. बटाटा, शिमला मिरची टाकली, मटार टाकले आणि परतून घेतलं चांगलं. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि पाव चमचा गरम मसाला घातला आणि चांगलं परतून घेतलं. भाज्या चांगल्या परतून झाल्यात. आता त्यावर धुतलेले डाळ तांदूळ घातले आणि परतून घेतलं. आता त्यात 2 ग्लास पाणी टाकलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. कुकरला झाकण लावलं, 2 शिट्ट्या काढून घेतल्यात. कुकर आता थंड झाला आहे. कुकरचं झाकण आता उघडलं मी. डाळ खिचडी बघा आपली चांगली झाली. आता त्यावर मी कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतली. आता मी सर्व केलं बघा. त्यावर साजूक तूप घातलं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.